आपण माझ्या पुढारी न्यूजवर आत्मनिर्भर अर्थसंकल्प अर्थ बजेट असं आपण कार्यक्रमाचं नाव मुद्दामून ठेवलेलं आहे आणि आताची एक ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण बघूया। आताच्या अपडेट्स म्हणजे अर्थसंकल्पापूर्वी संसद भवनात मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे। आपल्याला कल्पना आहे राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर अर्थमंत्री एक औपचारिकता असते, मंत्रिमंडळ बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळते आणि त्यानंतर ते बजेट सादर होईल। आणि दुसरी एक मोठी बातमी आहे सोन्याच्या दरांबाबतीत गेल्या 2 दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झालेली आहे। 2 दिवसात सोनं तब्बल 30,000 रुपयांनी कोसळलं आहे। 30,000 रुपयांनी कोसळलेलं आहे आणि हे कोसळणं इतक्या लवकर थांबेल असं नाही। चांदीच्या दरात तर 2 दिवसात 1,20,000 रुपयांची प्रचंड घट आलेली आहे। पुन्हा एकदा चर्चेवर जाऊया आणि यासाठी मला पहिल्यांदा केदार ओकांकडे जायचं आहे। केदार ओकजी, गेल्या सुमारे 10 वर्षात 90च्या दशकामध्ये लिबरलायझेशन सुरू झालं। 2010च्या ऑनवर्ड्स इन्व्हेस्टमेंटचे अनेक नवे पैलू समोर झाले। क्रिप्टोमध्ये तर मी आता जात नाहीये, पण खास करून गोल्ड ETF असेल, सोनं विकत घेण्याकडे वाढलेला कल असेल, शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमधले इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्या प्रकारामध्ये सामान्य माणसं सगळी बघत होती आणि त्याचं कारण होतं की पारंपरिक इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स हे रिडंडंट होत होते, त्याच्यापासून व्याज येत नव्हतं। आजची स्थिती अशी आहे, आता सोन्या चांदीचा दर म्हणजे ज्याच्यावरती पैसा ठेवायला जावं का तर मार्केट कोसळतं, आता तिथे कोसळणूक बघायला मिळते। एक आठवण करून देतो, 3 दिवसापूर्वी एक बातमी आली होती, बुलियनच्या बाजारामध्ये काही ट्रिलियन डॉलर्सच्या पैशाची एकदमच एका दिवसामध्ये ट्रान्झॅक्शन झालं आणि त्यानंतर ही सगळी कोसळणं सुरू झालेलं आहे। तुम्ही सामान्यांना नेमका सल्ला काय द्याल, तुमच्यासारखे गुंतवणूक एक्सपर्ट्स? सर्वप्रथम लोकांनी लक्षात घ्यावं की जी व्हॉलॅटिलिटी आता सोनं चांदीमध्ये आली त्याला मुख्य कारण होतं ग्लोबल अनसर्टनिटी। आता ही ग्लोबल अनसर्टनिटी कुठली होती? जर मी मगाशी बोलताना जे बोललो, जे पूर्वी व्यवहार जे क्रूडमध्ये जे डॉलरमध्ये होत होते ते आता काही कंट्रीजनी स्वतःच्या करन्सीमध्ये करायला सुरुवात केली आणि या आपल्या बहुतेक देशांचे हे जे पैसे असतात ना, हे US बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात। ज्या वेळेला अमेरिकेने रशियाला सांगितलं की तुमचे काय 400 बिलियन आमच्याकडे आहेत ते आम्ही तुम्हाला देणार नाही, याच्यानंतर प्रत्येक देश या बाबतीत सतर्क झाला आणि मग त्यांनी तिथून जी अनसर्टनिटी आल्यानंतर इकडे सोनं चांदी घ्यायला सुरुवात केली। त्याचा इम्पॅक्ट असा आला की तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये किंवा इनफॅक्ट 6 महिन्यामध्ये सोनं चांदी खूप वाढलेली बघितली असेल। आपल्या इकडे दुर्दैवाने काय होतं ना, जे चालतं त्याच्या मागे लोक लागतात, हा प्रॉब्लेम आहे। म्हणजे मी तर उलट्या लोकांना सांगेन, आज सोनं चांदी वाढल्यानंतर तुम्ही त्याच्यात जर इन्व्हेस्टमेंट करायला गेलात तर पुढचं 1-1.5 वर्ष तुम्ही नक्की फसणार आहात। कारण की काही महिन्यापूर्वी सिल्वर बीज जे ETF प्रोडक्ट आहे, जे तुम्हाला 110-120 रुपये मिळत होतं, ते आज 400 रुपयापर्यंत गेलं, परत 200 रुपयावरती आलं। गोल्ड बीज होतं ते 64 रुपयावरती होतं, ते जवळजवळ 150 रुपयापर्यंत गेलं। लोक काय करतात माहिती का, जे वाढलंय ना ते घेण्यात गुंततात आणि जिथे अपॉर्च्युनिटी असते ती घालून बसतात। म्हणजे आता मी शेअर मार्केटवरती मुद्दाम लोकांना फोकस करायला का सांगतोय की ज्या स्मॉल कॅपमधल्या कंपन्या ज्या ॲक्च्युली लार्ज कॅप आहेत, म्हणजे जे लोक याच्यात अभ्यास करतील, कारण मी सेबी रिसर्च ॲनालिस्ट असल्यामुळे मी कंपनीची नावं नाही घेऊ शकत इकडे, पण अशा कंपन्या जिथे पोटेन्शियल आहे, पहिल्यांदा आपण सेकंड हे विचार करायचे की ग्लोबल प्लस आपलं आर्थिक गणित काय आहे आणि आपली फायनान्शियल कपॅसिटी काय आहे हे बघून आपण आपल्या गुंतवणूक ठरवायला पाहिजे, पहिली गोष्ट। दुसरं असं आहे की सामान्य माणूस जो आज आहे, म्हणजे ज्याचा घरात नवरा बायको जिथे एकत्र नोकरी करतायत, त्यांचं सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा बँकांमधल्या मोठ्या पोस्ट सोडल्या तर साधारण इन्कम हे 70 ते 80 हजार रुपये। याच्यामध्ये काय होतं की मोठं तुम्ही असं धरलं तर मी महिन्याचा असा साधारण खर्च धरतो की एक महिन्याचा 30,000 रुपये खर्च त्या फॅमिलीला आहे। त्याची 15,000 रुपये ही फिक्स कॉस्ट आहे की ज्यात त्याची ग्रोसरी आली, घरात बाई काम करते त्याचे पैसे आले, इलेक्ट्रिसिटी बिल आलं, टेलिफोन बिल आलं, याच्यात साधारण 15,000 रुपये त्यांचे महिन्याला जातात। बरं, पर डे मी जर 500 रुपये माझा खर्च पकडला तर 30 दिवसाचा माझा 15,000 रुपये खर्च येतो। त्यामुळे ओव्हरऑल ते 15,000 हा 15,000 असं जर पकडलं तर माझा 30,000 रुपये हा महिन्याचा स्टँडर्ड खर्च आहे माझा। आम्ही नवरा बायको दोघं कमवतोय तर एखाद 3 महिन्यात आम्ही फिरायला बाहेर गेलो, कुठे पार्टी केली तर काय हरकत आहे। त्यामुळे आपण ॲव्हरेज खर्च हा 35-37 हजारापर्यंत घेऊन जातोय। त्याच्यानंतर त्यांच्याकडे त्याला 21,000 ते 23,000 रुपये हा साधारण घराचा EMI असतो। त्यामुळे 70-80 हजार रुपये राहिल्यानंतर एंड ऑफ द मंथ 60,000 रुपये खर्च झाल्यानंतर त्यांच्याकडे 15 ते 20 हजार रुपये त्यांच्या हातात राहतात। बरं, हे जर वार्षिक गणित आपण जर काढलं तर त्यांच्याकडे साधारणतः 1,80,000 ते 2,40,000 रुपये होतात।
इकडे काय होतं, इथे ही लोकांची सेंटिमेंटली इन्व्हॉल्वमेंट सुरू होते आणि मग ते फास्ट अर्निंगकडे जायला लागतात. बरं. मग फास्ट अर्निंग कुठे आहे की मग शेअर मार्केट आहे, मग कोणी मला टिप्स देत आहे तिथे मी इन्व्हेस्टमेंट करतो, किंवा आता जसं सोनं चांदी वाढलं ते चालतंय मग मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतो. आणि मग ह्याच्यामध्ये जेव्हा ती रॅली निघून गेलेली असते, ती तेजी निघून गेलेली असते, तेव्हा ते एंटर्ड करतात आणि ते फसून बसतात. आता गेल्या 5 वर्षात मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही जर शेअर मार्केटचा अंदाज घेतला असेल तर करोनानंतर जी आपली रेग्युलर ग्रोथ होत गेली इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये, त्याचे सगळे इम्पॅक्ट गेले 3 वर्ष तुम्ही मार्केटमध्ये बघितले. तुम्हाला त्या पद्धतीने 15 ते 20% परतावा मार्केटमध्ये मिळाला. गेले 17 महिने काय झालं, ट्रम्प आल्यानंतर त्यांनी जेव्हा ग्लोबल अनसर्टनिटी निर्माण केल्यानंतर आपल्या इकडच्या लोकांनी किंवा आपल्या सरकारने गेल्या वर्षी जे लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये जे स्ट्रक्चरल चेंजेस केले ते थोडेसे न आवडल्यामुळे, किंवा आता एक टायगर फंड म्हणून एक FII आहे, त्याला सडनली 14,000 कोटीचा टॅक्स लावला. याच्यामुळे काय होतं, सरकारच्या टॅक्स धोरणाबद्दल अविश्वासार्हता निर्माण होते. एक म्हणजे माहिती जी अवेलेबल आहे आणि सगळ्या लोकांना माहिती आहे की अरुण जेटली जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी STT इंट्रोड्यूस केला होता आणि त्याच्यामागे उद्देश हाच होता की यामुळे आम्ही लॉंग टर्म टॅक्स तुम्हाला लावणार नाही. हे गव्हर्नमेंटला डायरेक्ट इन्कम होतं. लॉंग टर्म कॅपिटल गेन हे गव्हर्नमेंटसाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. आज जर तुम्ही कॅपिटल गेन लागला तर तुम्ही लगेच जाऊन उद्या 2 लाख रुपये भरत नाही आहात, तुम्ही फाईट करायला जाता की बाबा मला टॅक्स लायबिलिटी कशी आली. त्याच्यामुळे यामध्ये जो डिले होत होता तो कव्हर करण्याकरता STT हा कन्सेप्ट आला. पण त्यांच्या पश्चात गेल्या 2 वर्षात गव्हर्नमेंटने याला पूर्ण चेंजेस केले. यामुळे काय झालं, परदेशी गुंतवणूकदार होते ते असं अनसॅटिस्फाईड आहे, ते टॅक्स भरायला आलेत अशातला उद्देश, ते पैसे कमवायला इकडे आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जेव्हा पैसा काढायला सुरुवात केला तेव्हा जे व्हॅल्युएशन वाढलं होतं ते ऍडजस्ट व्हायला सुरुवात झाली आणि तुमचे समभाग खाली यायला सुरुवात झाली. बरं, त्यामुळे याकडे मी हा मुद्दा थोडासा पुढे आपण रिव्हिजिट करू. याला मी उडगींकडे जातो, त्यानंतर अनिल गचके आणि मग सगळ्यांकडे जातो. की एकतर आता एक केदारकरांनी जी उदाहरणं दिली त्याच्यात कदाचित एक मुद्दा तुम्हाला जाणवला का सगळ्यांना, त्यातलं उदाहरण ज्या दाम्पत्याचं आहे त्या दाम्पत्याचं आर्थिक उत्पन्न जेवढं आहे इतकं उत्पन्न असणारा कितीसा वर्ग भारतात आहे. मी तेच म्हणत होतो मगाशीच, मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हणालो होतो की या बजेटला आपण ह्युमनाइज करूया, त्याचे आकडे जरा सर्वसामान्य, आणि सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य ज्यांच्याकडे महिन्यामध्ये 5 आकडी पगार नाही आहेत असा मोठा वर्ग आहे. गिग इकॉनॉमी सारखा एक मोठा क्षेत्र आता तयार झालेलं आहे भारतामध्ये आणि ते आता वाढतच चाललेलं आहे. आता तर गमतीत लोक म्हणतात कॉर्पोरेटमध्ये सुद्धा गिग इकॉनॉमीच आहे, गिगच आहेत सगळे, फक्त त्याला शब्द वेगवेगळे आहेत. मी उडगींकडे जातो. उडगीजी, या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या जगण्यावरती या बजेटचा संबंध तुम्ही कसं पाहता? मग त्याच्यातले हे सगळे आर्थिक मानकं त्याच्यात आली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की या 142 कोटीमध्ये तुम्ही गिग वर्करचा उल्लेख केला. माझं असं म्हणणं आहे, सरकार 5 किलोचं रेशन ज्या लोकांना देतं त्याची संख्याच 90 कोटी आहे. आणि हे सगळे शेतकऱ्याचं उत्पन्न ऑन अन ॲव्हरेज 12,000 दरमहा आहे. आपल्या कॉन्ट्रॅक्ट लेबरचं उत्पन्न सुद्धा ऑन अन ॲव्हरेज 12,000 आहे. ही जनता दैनंदिन त्यांचा जो खर्च आहे हे लोक स्टॉक मार्केटकडे बघणारे पण नाही आहेत. केदार दिघे जे सांगतात स्टॉक मार्केटकडे 70,000 80,000 घेऊन जाणारे लोक हे सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, LIC, GIC हे जे काही साधारणपणे संघटित वर्गातले लोक आहेत, किंवा एकूणच खाजगी क्षेत्रामध्ये काही मोजके, म्हणजे काय फार तर 1-2 कोटी लोक जास्त, एकूणच मध्यम वर्गामध्ये एक 20-1 कोटी लोक ज्यांच्याकडे 11 कोटी डीमॅट अकाउंट आहेत ते शेअर बाजाराकडे वळणारे लोक आहेत. 11 कोटी, आता 21 कोटीचा अंक आहे, पण साधारणपणे 10 ते 11 कोटी लोक गुंतवणूक करतात मध्यम वर्गातले. हे डीमॅट अकाउंटवाले जे आहेत ना, यांचं उत्पन्नाचं स्तर 70,000 ते 1 लाख आहे. बरं, हा एक घटक आहे. पण बहुसंख्य लोक गिग वर्करच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि म्हणून तुम्ही विचारलेला प्रश्न हा बरोबर आहे. हे मार्केटकडे डुंकूनही बघत नाहीत, डुंकून बघू पण शकत नाहीत. हे फक्त रोजीरोटीचा व्यवहार करणारे आहेत आणि जगण्यासाठी त्यांचं कन्झम्पशन जे आहे हे त्यांच्या उत्पन्नावरतीच अवलंबून आहे. हा एक भाग आहे. आणि म्हणून मार्केटकडे ते बघत नाहीत आणि या मार्केटचा निर्देशांक काय आहे हा त्यांच्या जीवनावरती परिणाम करत नाहीत आणि यांच्याविषयी मार्केट बेफिकर आहे. सरकारसुद्धा या संपूर्ण 90 ते 100 कोटी लोकांविषयी बेफिकर आहे. आणि म्हणून शेती व्यवस्था आणि असंघटित वर्ग यांची आजच्या अर्थव्यवस्थेने पूर्णपणे दुर्दशा आहे. गुंतवणूक सरकार यांच्यासाठी काही करत नाही आणि खाजगी उद्योगपती स्वतःच्या उद्योगासाठीच फक्त बघतात, ते सार्वजनिक उद्योगामध्ये गुंतवणूक करत नाहीत. हा एक मोठा विरोधाभास आहे आणि विषमता निर्माण होते ती यासाठी. मी गचकेंकडे हाच मुद्दा घेऊन जाईन. फक्त यामध्ये उडगीजी, आता किमान टेलिव्हिजनमध्ये आपण सगळ्यांनी बजेट आता गेली 18-19 वर्षामध्ये जेवढी बजेट झाली असतील ती सगळी बघितलेली आहेत. इतकं म्हणजे हे खरं आहे, असंख्य प्रश्न उपस्थित झालेले आहेत काँग्रेसच्या काळापासून ते आतापर्यंत. पण इतकं सगळं वाईटच चाललंय का?
काहीच दाखवण्यासारख्या काहीच गोष्टी नाही चाललेल्या आहेत का? या देशामध्ये कोणाचाच विश्वास नाही का उरला? इतकंही चित्र तुम्ही म्हणताय तसंच आहे का? मी आता एक प्रतिप्रश्न सुद्धा करेन आणि तो मात्र मी घेऊन जाईन उडगींकडे. मुळात असं आहे की ज्या लोकांचे रोजीरोटीवरती दररोजचं जेवण अवलंबून असतं, असे लोक जे कोणी आहेत त्या लोकांना त्यांना जे काही राशन घ्यायचं असेल त्याच्याकरता त्यांच्या इन्कमला झेपेल अशा दरामध्ये ते मिळालं पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का ही क्षमताच नसेल तर ते खरेदी करू शकणार नाहीत. ह्या दृष्टीने सरकारने बजेटच्या माध्यमातून जी काही सबसिडीज द्यायला पाहिजे त्या देऊन त्यांची क्षमता वाढवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांचं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकरता योजना ज्या बांधल्या जातात, अगदी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जसं रोजगार हमी योजनासारखी, मनरेगासारख्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधून त्यांना एम्प्लॉयमेंट गॅरंटी किंवा त्यांना उत्पन्न मिळण्याची जी क्षमता जी आहे ती वाढलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून त्यांना कुठलीही फ्रीबी न देता त्यांची उत्पन्न कशी वाढतील हे बघायला पाहिजे. आज उदाहरण ओकानी जे दिलं की बफर मध्यमवर्गीयांच्या लोकांच्याकडे बफर मनी खूप राहिलेला आहे, तर तो बफर मनी जो आहे ते शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड वगैरे ह्याच्यामध्ये गुंतवतात. अशी किती लोक आहेत आपल्या भारतामध्ये? तर साधारणतः 2 ते 2.5% लोक जी आहेत ती फक्त अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये शेअर बाजारमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतात. आणि उडगीजी, तुमच्या बोलण्यातून सुचला म्हणून प्रश्न विचारतो, डिस्टर्ब करून विचारतोय मी. तुमच्याच बोलण्यातून मला तो प्रश्न सुचला. आपलं टॅक्स नेट वाढवण्याच्या बाबतीत काही जरा क्रांतिकारक आता विचार करायची गरज आलेली इतक्या वर्षानंतर. खरं आहे की टॅक्स रेट हा वाढवणं किंवा कमी करणं, टॅक्सचं जाळं, लोकांना अधिकाधिक टॅक्स भरण्याच्या दृष्टीने लोकांना इन्क्लूड करून घेणं, डायरेक्ट टॅक्स नेट वाढवणं, हो, हे सर्वसाधारणतः सगळ्या वेलफेअर स्टेट्समध्ये जगभरातल्या सगळ्याच देशांमध्ये टॅक्स नेटमध्ये जे लोक नाही आहेत त्यांना टॅक्स नेटमध्ये आणणं हा प्रयत्न सगळीकडे चालतो. आणि त्या दृष्टीने मगाशी उडगीने बोलताना सांगितलं की उत्पन्न कमी झाला आहे GSTचा दर कमी केल्यामुळे. तर हे कसं होतं की GST सातत्याने वाढत होता गेले काही महिने. दर महिन्याचा जो GST कलेक्शन होतं ते वाढत होतं आणि त्याच्यामधनं ती कमी झाली. टॅक्स नेट वाढल्यामुळे उत्पन्न वाढत आहे आणि टॅक्स नेट वाढल्यामुळे उत्पन्न वाढून आता त्याच्यामध्ये सरकारची जी काय अपेक्षा होती, बजेटमध्ये जी त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा होती की आम्हाला एवढं उत्पन्न GSTकडनं मिळणार, ते फुलफिल होत होतं. ते तुम्हाला गचकेजी, तुम्हाला आमच्या मृणालिनी नानिवडेकर प्रश्न विचारतायत. हां, गचकेजी, वारंवार एक प्रश्न उपस्थित होतो टॅक्स नेट वाढवण्यासंबंधात. शेतीवर कर लागू करावा का? सीमांत शेतकऱ्यांवर कर लागू करू नये याबाबत कोणाचंच दुमत असायचं कारण नाही. पण ज्यांची होल्डिंग्ज मोठी आहेत त्या लोकांना आपण किती दिवस यातून सुटका देणार? GSTमुळे प्रत्येकच जण अप्रत्यक्ष कर भरत असतो हे मान्य आहे, पण शेतीचं उत्पन्न काही वर्षांनी तरी करामध्ये आणण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणतं तरी सरकार घेईल असं आपल्याला वाटतं का? मुळात कसं आहे की शेतीवरती टॅक्स लावू नये हे एक 50 वर्षापूर्वीचं धोरण जे होतं ते धोरण आजही चालू आहे. शेतकरी जे अर्धा एकर, 1 एकर, 5 एकर, 10 एकर, 10 एकरापर्यंतचा शेतकरी जो असतो तो हाताच्या वरती पोट त्याचं चाललेलं असतं आणि ज्या त्याचे इनपुट कॉस्ट जे आहेत त्या इतक्या वेगाने वाढता आहेत. त्याचं फर्टिलायझर्स असतील, बियाणं असतील किंवा अन्यच्या ट्रॅक्टर चालवण्याकरता लागणारे डिझेल असेल, तर ह्या सगळ्या ज्या त्याच्या जी लागत मूल्य म्हणतात ज्याला, ते लागत मूल्य वाढत राहिल्यामुळे त्याची शेती ही आतबट्ट्याची व्हायला लागली आणि त्याच्यातनं मग ज्या आत्महत्या हा प्रकार जो वाढला तो त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे सरकारने हे बघायला पाहिजे की त्याला जे उत्पन्नावरती त्याचा खर्च निघेल
एवढं आणि वरती सरप्लस त्याच्या हातात काय राहील अशा हा मुद्दा एक महत्वाचा आहे. अनेकदा होतं असं की आता टॅक्स नेटमध्ये अन्य लोकांना घ्यायचा झालं की अनेकांच्या भावनांना धक्का पोहोचतो आणि बघा सगळेच कसे इनडायरेक्ट टॅक्स तर काय भिकारी सुद्धा देतच असतो की काडीपेटी विकत घेत असताना तो देत असतो. हे म्हणणं जरी टेक्निकली एक उत्तराला उत्तर म्हणून बरोबर असलं तर मग सगळ्यांनी काय इनडायरेक्ट टॅक्स द्यायचे का, कोणीच नाही का घ्यायचे? अगदी 10% सुद्धा आपल्याकडे जर का इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या नसेल तर एवढ्या मोठ्या प्रचंड देशात काही प्रमाणात का होईना पुढे आणखी जायला हवं की नको? मग सरसकट कर्जमाफीचा जेव्हा मुद्दा असतो तेव्हा सुद्धा हेच केलं जातं की सरसकट कशाला, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ती मिळाली पाहिजे. पण हे सगळे प्रश्न आता भाऊक होऊन बसलेले आहेत.